तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? बरेच असाल. मी आहे तुमचा अमित आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असं की शेजाऱ्यांच्या इकडं लग्न आहे आमच्या आणि लग्न आहे मुलीचं. तर कसं कामं थोडे जास्त राहतात, मुलीकडे थोडं कामं जास्त राहतात आणि मुलांकडे असं असते का त्यांची मित्र येऊन जातात, तर तेवढी टेन्शन नसते. पण मला असं वाटलं का आता पहिले ब्लॉग कंटिन्यू करूया, कारण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग तुमच्यासाठी बनवणं हे मला आवडते पण. आणि माझ्या थ्रू काही इन्फॉर्मेशन दुसऱ्याला भेटे हे एक चांगली गोष्ट आहे. तर आजची एक सिच्युएशन फेस पण तुम्हाला सांगतो की काय झालं. गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे आमच्या वस्तीत आमच्या एरियामध्ये पाणी नाही येऊन राहिलं, म्हणजे पाणी पुरवठ्याची प्रॉब्लेम येऊन राहिलेली आहे. आणि म्हणजे आम्ही आपल्या इकडले कॉर्पोरेटर किंवा जे सेवक सोबत जे फिरतात त्यांना सांगू सांगू थकून गेलेलो आहोत, कारण ते पण काही करून राहिले नाहीये. पण आज मी एक कदम उचलला. मला वाटलं का नाही बा, आपणच काही ना काही करावं बा, पुऱ्या एरियासाठी करणं आपल्याला आवश्यक आहे. तर काय एक एक वेबसाईट आहे, म्हणजे काय आहे आपलं तक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र शासन, म्हणजे प्रिव्हेन्शियल रेडेसल पोर्टल म्हणून, म्हणजे एक CM हेल्पलाईन वेबसाईट म्हणून एक अशी आहे, तिथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर मी मेल टाकलेला आहे. आणि बहुतेक जणांनी जसं खासदार पकडा, त्यानंतर CMला पण मी मेल पण टाकलं आणि वेबसाईट नुसार पण हे केलं आहे. त्यानंतर मी NMC ऑफिसमध्ये पण टाकलं, जसं आपले जे आधीचे कलेक्टर होते नागपूरमध्ये, डॉक्टर विपिन इटनकर साहेब, त्यांना पण आता ते NMC मध्ये डिपार्टमेंटमध्ये हे येऊन गेले आहे. ते म्हणजे मोठे ऑफिसर आहेत, तर त्यांना एक मेल टाकलेले मी की त्याच्यानी म्हणजे समस्या हल होऊन जाईल बा. तर मेल टाकायचं असं एक म्हणजे प्रॉफिट आणि लॉस असं सांगतो तुम्हाला, की प्रॉफिट म्हणजे असं आहे की तुम्ही जे लिहिता फॉर्मॅट एक रिटर्न म्हणून असते. तर उद्या चालून जर डिपार्टमेंटमध्ये म्हणलं का तुमचं काही आलंच नाही आमच्याकडे, तर एक रिटर्न म्हणून आपल्याकडे सबूत असते. आणि त्यानंतर तुम्ही उच्च लेवलपर्यंत, जसे CM PM खासदार MP जे पण, म्हणजे वरच्या लेवलपर्यंत ज्यांचे पण तुमच्याकडे मेल ID आहे, तिथपर्यंत तुम्ही मेल टाकू शकता. तर हे आहे. आणि 5 मिनिटाचं काम आहे कंप्लेंट करणं. ते सर्व प्रॉफिट आहे. आणि लॉस म्हणजे असं की कधी कधी काय होतं, लक्ष नाही देत है ना, कधी कधी लक्ष नाही देत, असंच इग्नोर करून देतात. हे सर्व आहे. बाकी मेल तर मी आता सर्वात आधी खासदारला टाकलं, जे आमचे खासदार, म्हणजे खासदार नाही, आमचे हे आमदार MLA जे काय आहे आपले विकास पांडुरंगजी ठाकरे, यांना मी मेल टाकलेला आहे. ते आमचे पश्चिम नागपूर जे आहेत तिथले हे आहे MLA आहेत, म्हणजे आमदार. त्यानंतर मी नितीन गडकरी साहेबाला नाही टाकलाय, CMला टाकलाय, CM महाराष्ट्र government.in ह्या मेलवर टाकलाय त्यांना पण. त्यानंतर मी डॉक्टर विपिन इटनकर जे NMC ऑफिस, म्हणजे ते मोठे हेड ऑफिसर आहे, त्यांना पण टाकितलं. त्यानंतर त्यानंतर मी ते वेबसाईटवर पण टाकलाय. तर जर तुम्हाला पण असं काही अडचण येत असेल तर टाका. तर CM जे तक्रार आहे, म्हणजे ते आहे तिथं टाकणं गरजेचं आहे. तिथं काय होतं की म्हणजे समस्या म्हणून एक असं वरतं ब्लॉग येते, तर तिथं दाबलं की तुमचं नाव, नंबर, तुमचा ॲड्रेस, तक्रार, म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटची तुमची तक्रार आहे, किंवा कोणता डिपार्टमेंट, म्हणजे तुमची तक्रार काय आहे. तर जसं आपण एक अर्जाचा प्रती बनवतो, असं मोठं एक ब्लॉग, तो ब्लॉग बनवून घ्यायचा आणि तिथं अपलोड करून द्यायचं. किंवा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असेल, फाईल असेल, किंवा बिलची प्रत असेल, त्याची फोटो 4 MBच्या अंदर घेऊन ते पण अपलोड करू शकता. तर आता मी हे सर्व टाकलेलं आहे, तर बघू काय होते. जर नाही झालं काही तर मग काही मोठं ॲक्शन घ्यावं लागेल. आणि आजच्या याच्यात जर बघाल तर सर्वात बेस्ट उपाय सोशल मीडियावर आहे. कारण आजकाल काय होते, जर तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवून टाकली आणि ते थोडीशी पण व्हायरल झाली, तर तुमची जी समस्या आहे ते लवकरच हलवून जाते, त्याचं समाधान लवकर होऊन जाते. पण मी आता सध्या म्हणजे व्हिडिओ तर बनवत नाही, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जे इंस्टाग्रामवर टाकाले किंवा ट्विटर किंवा काही आपण मेन्शन करून टाकतोय, त्याकरिता आता बनवत नाही आहे. कारण 4-5 जणाला मेल टाकून दिला आहे. आणि एक जे आमच्या इकडले कॉर्पोरेटर आहे त्यांचा पण नंबर मी मागवलेला आहे. आता त्यांना फोन करतो, ते काय बोलतात. जर त्यांची रेकॉर्डिंग पण करेल मी. जर रेकॉर्डिंगमध्ये काही उटपटांग वाटलं तर मी ह्या ब्लॉगमध्ये पण टाकेल नंतर, म्हणजे तुम्हाला माहीत पडल्या पाहिजे काय आहे गाईज. म्हणजे मी जेव्हा ब्लॉगिंग चालू केलं तर तेव्हाच शायद इलेक्शन होतं, आपले कॉर्पोरेट इलेक्शन होते. तर काय झालं होतं, त्यावेळेस आले होते, म्हणजे आमच्या मोहल्ल्यात, आमच्या पुरा इलाक्यात 4 कॉर्पोरेटर आहे जे लढले. त्यानंतर ते हात जोडत आले होते आमच्याकडे, असे हात जोडले, भाऊ आम्हाला वोट कराल, आम्ही तुमचं समाधान करू, आम्ही तुमच्यासाठी ग्राउंड बनवू खेळण्यासाठी, आम्ही गार्डन बनवू, आम्ही मंदिराच्या आजूबाजू ग्रीन जिम लावू.
हे सर्व म्हटलं होतं त्यांनी, पण शायद विसरून गेले ते. आणि ते तसं सर्वांचं राहते, आपण कोणाला एकाला तर दोष नाही देऊ शकत. ते सर्व नेता म्हणतात आणि सर्व होतात. तर तसंच आहे. आता माझ्याकडे नंबर आलाय, जर फोन उचलला तर मी तर भांडेल मी त्यांच्यासोबत आहे ना, कारण तुम्ही आले होते बा आणि हे असं सर्व फोपाली करून गेले. म्हणजे राग तर एवढा येते, म्हणजे शिवा द्याव. पण काय आपली फॅमिलीतले लोक पाहतात, अम्मा बहीण पे अशावंगा असं वाटते ह्यांच्या पूर्ण. पण ठीक आहे, आपली फॅमिली बघते ना, आपण काय शिवा देऊन काय अर्थ आहे नाही, है ना. पण आपण बोलून पाहू यांच्याशी, फोन करू कॉर्पोरेटला. मला नंबर आता त्यांचा भेटलेला आहे. आणि जर काही पण बोललं तर मी जरूर टाकेल याच्यावर. तर असं सर्व आहे आणि बस चालू आहे आपला व्लॉग. घराचं काम आपण थांबवून दिलं आहे. तर आता थोडं बाजू शेजाऱ्यांच्या इथं काम करू लागतो. कसं काम करणं गरजेचं ह्यासाठी आहे का मुलीवाल्याकडे काम करणं चांगली गोष्ट आहे. कारण धावपळ खूप येते. आता घराच्याच वेळेस मला एवढी धावपळ झाली, तर त्यांचं तर 2-3 दिवसाचा कार्यक्रम आहे, तर धावपळ होईल. तर भेटा माझ्या ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरूर.